ब्रेकनंतर आपलं स्वागत। पालघर लोकसभेसाठी 5व्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि या निवडणुकीत महायुती आणि बहुजन विकास आघाडीमध्ये लढत होणार आहे। दरम्यान पालघर जिल्हा अद्यापही विकासापासून दूर असल्याचं मत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलंय। 2019 पासून समस्या पालघरच्या आहेत तशाच आहेत। ठाणे थोडा विकसित झाला, कशी कारण आहे? हे बघा, आमचा खासदार होता बळीराम जाधव, त्यांच्या कार्यकालात विरारपर्यंत असणारी लोकल सबर्बन रेल्वे ही डहाणूपर्यंत एक्सटेंड झाली। त्यांच्याच काळामध्ये आदिवासी परिसराचा विकास व्हावा म्हणून डहाणू ते नाशिक या रेल्वेचा सर्वे झाला, 58 कोटी करोड रुपये। दुर्दैवाने एक लाट आली, ते पडले नाही, पडले लाटेमुळे। पण आलेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये निवडून आलेल्या खासदारांनी कोणाला भेटलाय, महानगरपालिकेला काय मदत केलाय, काही पैसे आणल्यात, कोणतं मेजर काम केलं असं झालं नाही। एक पाईप गॅसचं काम चालू आहे आता विरार, सुपारा, वसई आणि पालघरमध्ये देखील, ते पण आमच्या खासदारांनी आणलेलं। बाकीचे खासदार कोणत्या तरी नावावर, जसं रामाच्या नावावर दगड तरलेले, तशी दगडं सगळी आमच्या माथी मारली। वाढवण बंदराचा विषय आहे, लोकांचा त्याला विरोध आहे। वाढवण बंदराला आम्ही पहिला विरोध करणारे होते आणि आपले आज जे विरोध करतात ते 2.5 वर्ष CM होते, त्यांचे सुपुत्र हे एन्व्हायरमेंट मिनिस्टर होते। एन्व्हायरमेंटच्या नावाने किंवा CMचा तर सगळे अधिकार असतात, त्यांनी कॅन्सल करायला पाहिजे होतं। सुभाष देसाई त्यांचे उद्योग मंत्री, 16,000 कोटी वाढवणला इन्व्हेस्टमेंट येणार। अरे तुम्ही सत्तेत बसल्यावर वेगळी भूमिका घेतात, बाहेर गेल्यावर वेगळी, अशा प्रकारे कामं होऊ शकतात का? रांग बघा मंत्र्यांची, आपल्या आदरणीय गृहमंत्री शहासाहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब, 2 दिवसांनी योगी साहेब, मग आपले डेप्युटी CM फडणवीस साहेब, लोढा साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, नंतर विजयकुमार गावित, त्यांच्या कन्या, मला अटॅक यायला लागलाय, इतके माणसं काय कारण काय एवढी हरतात? दमदाटी करा, दादागिरी करा, काही करा, पण बघा काय होते। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत। पुण्यात निवडणुकीच्या आधी गोखलेनगरच्या टेकडी नगरमध्ये बांधलेल्या टाकीच्या पाण्याचं श्रेय